आरोग्य केंद्र जे आहे, वसतिगृह आहे, त्याचं भूमिपूजन केलंय. स्वर्गीय सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत शिवाजी नगर याचे भूमिपूजन केलंय. आणि आता आणखी नागरा बंदर वॉटरफ्रंट आहे. संतानगर विस्थापितांना आपण मोफत घरं देण्याचा एक कार्यक्रम या ठिकाणी केला. या सर्व कार्यक्रमांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हे जिम्नॅस्टिकची मुलं जे आहे त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रात्यक्षिक या ठिकाणी करून दाखवलेला आहे. मी मनापासून शुभेच्छा. मला आठवत आहे उद्या सुनील आणि तिची बाई मानसी हे मला भेटलं तिकडे आपल्या कार्यक्रमात स्टेडियममध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी याची मागणी केली आणि आपण हे पण मला कन्स्ट्रक्शन मागणी की आज मी पाहतोय खऱ्या अर्थाने की आपली मुलं ठाण्यातली आज आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळतात, खेलो इंडियामध्ये खेळतात. आज खेलो इंडियामध्ये 5 गोल्ड मेडल मिळाले आणि दुसरी नॅशनल गेम मध्ये पण आपल्याला मेडल मिळालेले आहे. आणि त्यामुळे अतिशय उत्तम खेळाडू या ठिकाणी आपले जिम्नॅस्टिक मध्ये तयार होतात. हा ठाण्याचा अभिमान आहे, ठाण्याचा स्वाभिमान आहे आणि आपल्या सगळ्याला एक अभिमान वाटावं असं या मुलांचं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जे त्यांनी आपल्या ठाण्याचं नाव उंचावलं. या सर्व मुलांना मनापासून शुभेच्छा देतो. त्या संयुक्त काळे आणि त्यांची टीम या सगळ्यांना मनपूर्वक अभिनंदन. या खेळाला आणखी आपल्याला प्रोत्साहन कसं देता येईल हे आपण बोलूया. आयोजकांमध्ये खेळ आहे तिथं आपल्याला यांची मागणी आहे कंडिशन करावं म्हणून बघा आपल्याला काही निधी लागला पण मी देतो, प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याचा निधी भरपूर इकडे आलेला आणि त्याला थोडा आणखी देऊ काय प्रॉब्लेम नाही. पण अतिशय उत्तम असं जिम्नॅस्टिक सेंटर या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. हे पाहून मला खरं आनंद होतो की आपली मुलं आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळतात, ऑलिम्पिक मध्ये खेळतील आणि आपल्या ठाण्याचं, आपल्या राज्याचं, आपल्या देशाचं नाव या जगामध्ये उंचावतील. अशा प्रकारच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कधी काही असलं तर तुम्ही काळजी करू नका. सरकार तुमचं आहे, मुख्यमंत्री ठाण्याचं आहे, त्यामुळे आपल्याला कुठं काही कमी पडणार नाही अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.